एकनाथ खडसे लवकरच स्वगृही भाजपमध्ये परतणार. एबीपी माझाला खडसेंनी दिली एक्सक्लुझिव्ह माहिती. तर रोहिणी खडसे पवार गटातच राहणार. एकनाथ खडसे स्वाभिमानी नेते असं करणार नाहीत. खडसेंच्या भाजप प्रवेशावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंचे बरेच दिवस घालमेल सुरू होती. खडसेंना जो निर्णय योग्य वाटला तो त्यांनी घेतला. खडसेंच्या भाजप प्रवेशाला अजित पवारांचा प्रत्यक्ष दुजोरा. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत केंद्रीय समिती आणि राज्य समिती निर्णय घेईल. खडसेंची इच्छा असेल तर त्यांनी पक्षप्रवेश करावा. मोदींसाठी कोणी येत असेल तर आम्ही नक्कीच विचार करू. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. सत्तेसाठी एकत्र येणे ही दुर्दैवी बाब. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा धक्का. शरद पवार समर्थक आणि सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने आणि दशरथ मानेंचा अजितदारांना पाठिंबा. 1-2 दिवसात सांगलीच्या प्रश्नावर पडदा टाकू. सांगलीच्या जागेचा विषय सामोपचारानं सोडू. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी. राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये. सांगलीच्या तिढ्यावरून नाना पटोलेंचा राऊतांवर हल्लाबोल. मी जबाबदारीने बोलणारा माणूस. संजय राऊतांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर. तर चंद्रहार पाटील सांगलीचे उमेदवार. संजय राऊतांचा दावा. भिवंडी आणि सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार. तिढा सोडवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत हाच अखेरचा पर्याय. काँग्रेस नेते अनीस अहमद यांनी असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना पाठवल्याची माहिती. मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय कोणालाही परवडणारा नाही. मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्याचे अनीस अहमद मोठे नाहीत. खासदार संजय राऊतांची टीका. काँग्रेस नेहमी आंबेडकर विरोधी राहिली. आंबेडकरांना हरवण्याचं काम काँग्रेसने केलंय. प्रकाश आंबेडकर प्रस्थापित होऊ नयेत म्हणून काँग्रेस प्रयत्नशील असते. त्यांनी आंबेडकर परिवारावर नेहमीच अन्याय केलाय. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवू. केंद्रात मंत्रिपदही देऊ. त्यांनी अकोल्यातून माघार घ्यावी. काँग्रेसच्या अनीस अहमद यांच्याकडून ऑफर. पुरंदरमध्ये 11 एप्रिल रोजी सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेचं आयोजन. सभेच्या नियोजनासाठी विजय शिवतारेंनी आज बोलावली महायुतीच्या नेत्यांची बैठक. पुण्यात सुनेत्रा पवार आणि रवींद्र दंगेकरांची भेट. दोघांनी एकमेकांना निवडणुकीसाठी दिल्या शुभेच्छा. सुनेत्रा पवार बारामतीतून तर दंगेकर पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता. सातारा, रावेर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होणार. माढा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचा अनिकेत देशमुखांचा पुनरुच्चार. 2 दिवसात शरद पवार माढ्याच्या जागेबाबत निर्णय घेणार. अनिकेत देशमुखांची माहिती. धुळे लोकसभा लढवण्यास शरद पवार गटाचे आसिफ शेख इच्छुक. ईदनंतर आसिफ शेख घेणार शरद पवारांची भेट. काँग्रेससह शरद पवार गटाचा धुळे लोकसभेवर दावा. समान नागरी कायदा न लावण्याचं निवडणूक जाहीरनाम्यात नमूद करा. माजी आमदार आसिफ शेख यांची मागणी. याबाबत मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांना आसिफ शेख यांनी पाठवलं पत्र. चंद्रपुरात उद्या पंतप्रधान मोदी यांची पहिली प्रचार सभा होणार. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदी उद्या चंद्रपुरात. मोदींच्या सभेची जोरदार तयारी सुरू. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत. चंद्रपुरात मोदींनी आणखी 5 सभा घ्याव्यात. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकरच निवडून येणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची मोदींवर टीका. अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि मवियाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू. प्रचारात आतापर्यंत सुजय विखेंची आघाडी. दिंडोरी लोकसभेचे मवियाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा नाशिकच्या नांदगावमध्ये जनसंवाद दौरा. घाटमाथा परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरात महायुतीचा मेळावा संपन्न. मेळाव्याला राधाकृष्ण विखे पाटलांची उपस्थिती. मात्र भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी मेळाव्याकडे फिरवली पाठ. रायगडमध्ये रिपाईने फिरवली महायुतीच्या प्रचाराकडे पाठ. मान सन्मान मिळेपर्यंत प्रचारात सहभागी होणार नाही. रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी. नाशिकमधून छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार अशी माहिती. सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. पाडवा मेळाव्यात राज ठाकरे कुणावर तोफ डागणार याकडे लक्ष. 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर रिलीज. उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये अजितदारांच्या हस्ते फॉर्च्यून रुग्णालयाचं उद्घाटन. माहितीमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू. योग्य पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न. अजित पवारांचे वक्तव्य.
भाजपच्या बूथ विजय संकल्प अभियानाला सुरुवात करत असल्याची भाजपच्या राज्य प्रवक्त्या प्रेरणा होंडराव यांची घोषणा. प्रतिबूथ किमान 370 नव्या मतदारांना जोडण्याचा भाजपचा संकल्प. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. पहिल्या टप्प्यातील प्रचार सभांवर पावसाचं सावट. पुढील 5 दिवस विदर्भाला ऑरेंज अलर्ट. नागपूर वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिल्यानं उमेदवारांची चिंता वाढली. 7 ते 10 एप्रिल दरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. विदर्भ मराठवाड्यात पावसाबरोबर गारपिटीचीही शक्यता. तर मुंबई कोकणात उष्णता जाणवणार, हवामान तज्ज्ञांचा अंदाज. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावात 7 फूट पाणीसाठा. 1 महिना पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. 16 वॉर्डांना पाणी पुरवठा करणाऱ्या तलावानं गाठला तळ. आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक, तर मध्य मार्गावर माटुंगा मुलुंड आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी नेरुळ दरम्यान ब्लॉक. मध्य रेल्वेकडून 184 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा. सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं गर्डर मे अखेरपर्यंत बसवणार. डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार. कल्याणमधील मेधा आगारकर या महिलेने तयार केली पर्यावरणपूरक गुढी. ही गुढी पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीतील घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार. जालना तालुक्यातल्या सोनदेव गावात एका धार्मिक सप्ताहामध्ये भगर खाल्ल्यानं 170 जणांना विषबाधा. आरोग्य विभागाकडून बाधितांना तात्काळ उपचार. मात्र गंभीर असलेल्या 19 जणांना रुग्णालयात हलवलं. उपचारानंतर सर्वांना डिस्चार्ज. अकोल्यातील हरिहरपेठ भागात रात्री 2 गटात राडा. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद. सध्या परिस्थिती नियंत्रणात. गोव्याच्या विदेशी दारूची महाराष्ट्रात अवैधरित्या तस्करी. नाशिकच्या चांदवडमध्ये 43 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. तुळजापूर इथं फोनद्वारे 5,000ची लाच घेणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याला आणि एका खासगी व्यक्तीला अटक. नितीन शितापे आणि किशोर हंगरकेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात. पालघरमधील सागर सरिता या मच्छीमारांच्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक. दुर्घटनाग्रस्त बोटीत असलेल्या खलाशांना सुखरूप समुद्रकिनाऱ्यावर आणण्यास स्थानिक मच्छीमारांना यश. मागच्या 8 दिवसांपासून वसई किल्ल्यात बिबट्याची दहशत. वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही बिबट्याचा शोध न लागल्यानं वन विभागासह नागरिक हैराण. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खमताणे परिसरात बिबट्याचा वावर. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. आयपीएलमुळे बेस्टच्या उत्पन्नात वाढ. वानखेडेतील सामन्यासाठी एज्युकेशन ऑफ स्पोर्ट्स अँड ऑल या संस्थेकडून तब्बल बेस्टच्या 500 बसचं बुकिंग. बेस्टला एका बसमागे 12 ते 16 हजारांचं भाडं मिळणार. आयपीएलमध्ये आज मुंबई आणि दिल्लीमध्ये सामना. यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयासाठी मुंबईचा संघ आज मैदानात उतरणार. लडाखमध्ये भूकंपाचे धक्के. 3.4 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. तर अंदमान बेटांजवळ आणि अफगाणिस्तानात 4.3 रिश्टर स्केल भूकंपाचे हादरे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.